नाना म्हणलं भाऊ, खरं तर आज बिनविरोध निवड लागलेली आहे आणि नगरसेवकांनी काय भावना आहे नेमक्या? एकदा पुन्हा नव्हे तर तिसऱ्यांदा माननीय गिरीशभाऊ महाजन यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून तिसऱ्यांदा आज या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी आज बिनविरोध या ठिकाणी झालेला आहे. खरोखर त्यांचा आशीर्वाद असा की जामनेर शहरातील संपूर्ण नागरिक त्यांच्या विकासाच्या या मूळ तत्वावरती जो विकास झालेला आहे जामनेर शहराचा त्याच्यावरती विश्वास ठेवत माझे जे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादीचे विनोद भाऊ माडी माझे भाचे आहेत त्यांनी भाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि समाजालाही एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला की समाजामध्ये तेढ निर्माण होता तिथं योग्य निर्णय घेण्याचा असेल तिथे योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे. त्या उक्तीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी माघार घेतली आणि दैवगतीने या ठिकाणी माझा आज विजय झालेला आहे आणि हा विजय मी माननीय गिरीशभाऊ महाजनांना समर्पित करतो. भाऊ, बरेच जणांचे ते बिनविरोध होत आहेत. 27-0 जी दिशेने वाटचाल होते, काय वाटतं 27-0 होतील? नक्कीच भाऊंच्या या कर्तृत्वावरती या विकासावरती राज्यामध्ये जो विकास चाललेला आहे त्याच्यावरती सगळ्यांचा कल आहे. म्हणून आपण बघताय बिहारमध्ये महाराष्ट्रामध्ये एकतर्फी इलेक्शन झालेत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे संपूर्ण जनता महिला वर्ग अर्थात एक प्रकारे पाठीमागे उभी राहिलेली आहे आणि त्याचाच परिपाक या ठिकाणी जामनेर शहरातही आपल्याला दिसतोय. कालही बिनविरोध झालं, आजही 3 जागा बिनविरोध झाल्या आणि आता बघा काय होतंय. अजून विरोधकांकडे काही मुद्दाच नाही असं म्हटलं जात होतं आणि आता विरोधक देखील आपल्या जामनेर तालुक्याबद्दल जर म्हणायचं झालं तर विरोधक हा शब्द वापरणं या ठिकाणी कमकुवत ठरेल. कारण जामनेर तालुक्यामध्ये असं काही वातावरण आहे की भाऊंना विरोधच नाही राहिलेला आहे. सगळ्यांनी भाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवलेला आहे. त्याच्यामुळे विरोधकांना विरोधक म्हणून त्यांची त्या ठिकाणी अवहेलना होईल. ते आमचे समर्थकच आहेत. त्याच्यामुळे भाऊंच्या नेतृत्वावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे म्हणून हे या ठिकाणी आपल्या समोर चित्र दिसत आहे. भाऊ, 27-0 जर बिनविरोध पद्धतीने झालं तर महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक निर्णय होईल. अगदी मागच्या वेळेसही 25-0 झालेलं होतं. त्या बॉडीमध्ये सुद्धा आम्ही होतो. भाऊंनी विश्वास ठेवत सगळ्यांना जामनेर शहरावरती एक नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे. आपण बघतायत की जामनेर शहराचा जो दिवसेंदिवस विकास होतो आहे. सोनबर्डे असेल, जामनेर जामनेर तालुक्यामध्ये 3000 शेततळे असतील, म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत जे पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला पूरक ठरतील. असं बिनविरोध पद्धतीने अध्यक्षपदाची जबाबदारी येईल आपलं. आमच्या पक्षात तसं कधीच नसतं. पक्षाने दिलेल्या आदेशाचं परिपूर्ण पालन करावं लागतं. भाऊंनी मला एवढं दिलं की मी ते शब्दात मांडू शकत नाही. त्याच्यामुळे मला कुठल्याही पदाची या ठिकाणी आज अपेक्षा नाही राहिली. मी फक्त पक्षाकरता प्रामाणिक समर्पित भावनेने काम करेल. मागच्या वेळेस 25-0 हे निवडणूक लढवून झालेलं होतं. बिनविरोध पद्धतीने 27-0 होईल अशी अपेक्षा आहे का? नक्कीच. बघा 2 दिवसामध्ये आपल्याला काहीतरी चित्र चांगलं मिळेल. म्हणजे एकंदरीत नगराध्यक्ष पदाचं सुद्धा बिनविरोध होऊ शकतं. त्यावर भाष्य करणं आज माझं उचित ठरणार नाही. मामा भाषेची रंगलेली होती. त्यानंतर 2025चे नगरपालिकेचं निवडणूक लागली. मामाच्या वार्डात काम करत होते त्यानं 5 वर्षापासून. त्यांचे विकास कामाचं त्या ठिकाणी बघता 5 नंबरचा वार्डात मी फॉर्म न भरता वार्ड क्रमांक 13 मधून मी माझी उमेदवारी जाहीर केली. त्या ठिकाणी पुन्हा मामा 5 मधून 13 मध्ये माझ्या समोर आले. पुन्हाच गेल्या 10 वर्षापासून जो माम भाषामध्ये चाललेला विरोध होता, राजकीय विरोध कसा असतो आपण सर्वजण जाणून आहात. लोकांच्या भूमिकेला जावं लागतं. राजकारण म्हटलं म्हणजे साम लाम दंडभेद पारिवारिक विषय असताना पारिवारात चाललेल्या त्या घडामोडी सातत्यानं कोणतरी लोकदुखी होत होत्या. परिवाराचे लोक संतुष्ट राहायला लागलेले होते. पुन्हा तेच वादळ
13 नंबरमध्ये माम भाषामध्ये रंगण्याची या ठिकाणी लोकांना उत्सुकता लागून होती, परंतु सामाजिक दृष्टिकोनातून बघता समाजातले काही वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी मला फोन लावून सतत मला भेटून गेल्या 3 दिवसापासनं माझे नातेवाईक असतील, समाजातील प्रतिष्ठित लोक असतील, समाजाचे काही संचालक मंडळ नाव मी या ठिकाणी घेऊ इच्छित नाही, तर अशा जवळपास 300-400 लोकांनी माझी भेट घेऊन किंवा ही जर बिनविरोध निवड झाली तर माडी समाजामध्ये कुठेतरी वेगळा संदेश या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. तुझ्या माध्यमातून या 2025च्या नगर परिषदेच्या जामनेर निवडणुकीतून तो संदेश जावा अशी आमची प्रामुख्याने इच्छा या ठिकाणी आहे. त्या अनुषंगानं मी हा निर्णय या ठिकाणी घेतला. आज बाहेर घेतल्यानंतर तुमचा पक्षप्रवेशाचा विषय काय? पक्षप्रवेश अजून माझा आता रुमाल टाकून या ठिकाणी मामाने केल्यास आहे, परंतु संध्याकाळी या ठिकाणी माननीय मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते संध्याकाळी या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल. पक्षाने कुठेतरी तुमच्यावर अन्याय केला का? नक्की पक्षाने माझ्यावर अन्याय त्या ठिकाणी केलेला आहे. कारण मागच्या वेळेस मी ज्या राष्ट्रवादीचं काम करत होतो त्यावेळेस मला काँग्रेसच्या चिन्हावर लढवण्यात आलं पक्षाच्या वतीने. नंतर शरद पवार गटाचं काम करत असताना मला घड्याळ हे चिन्ह देण्यात आलं. सातत्यानं आपण लोकांसमोर 5 वर्ष आपण जे काम करत असतो तो पक्ष घेऊन काम करत असतो, त्या ठिकाणी पक्षानं मागच्या वेळेसही ती गद्दारी माझ्याशी केलेली होती आणि यावेळेसही तसं फसवणुकीचं काम माझं झालेलं आहे. हे जामनेरकरांना चांगलंच माहिती आहे. धन्यवाद.